कशा करतोस आदित्य? हे हाय फ्रेंड्स, सो आहे ना आम्ही बघा हे हॉटेलचं हे आहे एरिया आहे. आम्ही इथे काल चेकिंग केलेलं. आता सगळं सामान वगैरे इकडे आहे आणि हा आपला हॉटेल आहे. असा इकडे आरसा वगैरे आहे, इकडे अलमारी आहे गोष्टी ठेवण्याला, इकडे पण एक आरसा आहे. ओके, वॉशरूम वगैरे आहे इकडे. काल आम्ही वापरला, क्लीन होता, आता वापरून घेतला. बाकी सर्व किट वगैरे सर्व आहे इकडे. आणि इथून बॅक साईड आहे ही वाली. ठीक आहे सर, हा असा छोटासा रूम आहे. रात्री हाच अवेलेबल होता. रात्री ॲक्च्युली काय झालेलं, खूप वेळ झाला आम्हाला यायला, मग त्याच्यानुसार हाच बरा, म्हणजे हा भेटला. एवढा शोधाशोध केली, हाच भेटला. बोललं ठीक आहे चला घेऊन टाकूया. जिंजरमध्ये गेलो, तिकडे फुल होता. द सयाजी हॉटेलमध्ये तेव्हाही फुल होता. आयबीसमध्ये नाही गेलो कारण तो लांब आहे इकडून. दीक्षाभूमी इकडूनच जवळ आहे. बोलो की सकाळी लवकर जाऊ, 9:30 वाजले. आता पटापट तयार करू, हे लोक पण येतील, मग रेडी होऊन जाऊया. ओके चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही आहोत नागपूरमध्ये. नागपूरमध्ये द नागपूर अशोका हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आणि यांचं आहे ना, काल रात्री ॲक्च्युली खूप उशीर झाला, त्याच्यामुळे चेक इन करायला वगैरे ना वेळ गेला. ठीक आहे, एनिवे हॉटेल खूप शोधले पण वेळ गेला असा चेक इन करण्याकरता. आणि आता ब्रेकफास्ट आलो आहे. ब्रेकफास्ट खरंच चांगला आहे, यांचा टेस्ट वगैरे चांगली. तर सकाळी आम्ही मगाशी ना इडली पोहे सांबार घेतला, मस्त लागले. आता आहे ना तरीचे पोहे, हे तरी, हे पोहे आणि पाव सानिध्यासाठी घेतलेला. त्याच्यासोबत खात नाही, हे पाव खातो. हां, तर आता तरीचे पोहे घेतलेत. हे डेफिनेटली तिखट असतात, ते तरीच बघून समजतं, म्हणून लिंबू पण घेतलं आहे, त्याच्यावरती शेव घेतले आहे आणि टेस्टसाठी घेणार आहे थोडासा. ओके, आता आहे ना वॉटरमेलन ज्यूस, फ्रूट्स आणि बनाना घेतला आहे. सो सगळ्यांची थोडी थोडी टेस्ट केली. मस्त आहे, टेस्ट चांगली आहे ना. जर तुम्ही नागपूरमध्ये असाल ना तर या हॉटेलमध्ये येऊ शकता. फूडसाठी तरी मस्त आहे एकदम. बाकीच्या फॅसिलिटी सर्व्हिस ओके आहेत, पण फूड चांगलं आहे. तिखट असणारच, नागपूर आहे. नागपूरमध्ये तिखट असणारच ना, है ना सानिध्य? त्याच्यात ठेवायचं. हे बघ केक्स, यम्मी केक्स. तुला कोणता पाहिजे? हे मला पाहिजे. चॉकलेट केक. आता मी मूंग दाल हलवा ट्राय करतोय. याची टेस्ट पुरताच घेतलेला आहे, बघूया. खरंच चांगला आहे ते, म्हणजे जेवणाचं फूड असतं ना तशा टाईपमध्ये. असं व्हिडिओ स्टार्ट. चांगलं आहे, बिस्कुट पण टेस्ट फूड. मूग डाळ हलवा चांगला निघाला. मूग डाळ हलवा चांगला आहे, मस्त आहे. प्रॉपर ते ह्याच्यामध्ये जास्त लग्नामध्ये कसं असतो एकदम तसं. असं तुपाचा जास्त वास पण नाही मारत आहे प्रॉपर. मी एवढं खात नाही, पण मी आज खाल्लं आहे. मला पण आवडला, पण मी मोस्टली खात नाही ते. गरमीला आहे ना आता सुरुवात झाली, गरम वाटायला लागलं आहे. ऑलमोस्ट 9:30 झालं आहे. आणि मागे बघा स्विमिंग पूल पण आहे. हा टॉप फ्लोर आहे
टॉप फ्लोअरला स्विमिंग पूल पण आहे आणि दीक्षाभूमी आहे ना, इकडूनच जवळ आहे दीक्षाभूमी. तर मग जाऊ, पहिला तिकडेच जाणार आहे. ओके चला आता रेडी होऊया पटापट आणि मग टूरसाठी निघूया. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वाजले 10:30 आणि मी आहे नागपूरमध्ये. तर झालं आहे असं, हा एक मिनी ब्लॉग बनवतोय. हा आपला दुसरा मोबाईल आहे, याचा पॉवर बटनच चालत नाही म्हणून मी आलो होतो मोबाईल वगैरे शोधायला. पण शॉप्स बघा, वाजले 10:30, अजून शॉप्स बंद आहेत. आज संडे आहे आणि शॉप्स चालू होतात. तर सिक्युरिटीवाल्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की 11 वाजता सुरू होतील शॉप्स. मग आता 11 वाजता यावं लागेल आपल्याला. 12 वाजताचं चेकआउट आहे, पण आपल्याला त्याच्या अगोदर निघायला पाहिजे. तर 11 वाजता शॉप्स ओपन होतील. तर जाऊया. तर मी तुम्हाला दाखवतो कुठे राहायला आहे. हे बघा शॉप्स, इथे पण एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. शॉप्स अजून बंद आहेत. हे बघा इकडे पण आहे, शॉप्स बंद आहेत. आणि इकडे आहे, एक मिनटं, ही आहे आपलं हॉटेल. इकडे कॅफे कॉफी डे आणि हे हॉटेल आहे द हॉटेल अशोका नागपूर. हे बघा इकडं हॉटेल आहे. लग्न वगैरे पण आहे वाटतं, कारण इथे ना नवरा नवरी दोघं आहेत. हे काय यांची गाडी सजली इकडे. इकडे लग्न आहे वाटतं. हे अशोका. आता जरा ATM समोरच ATM आहे, ATMमध्ये जाऊन जरा पैसे काढूया. इकडे गाड्यांची पार्किंग पण आहे. पण आपली गाडी मस्त सावली तिकडे पार्किंगला आहे, एकदम मस्त पार्किंगला आहे. हे बघा इकडे गाडीची पार्किंग आपली. ओके. आणि इथे सलॉन पण आहे. हे सलॉन आहे, बाजूला कॉफी कॅफे डे आहे. कॉफी कॅफे डे आणि हा एंट्रन्स आहे हॉटेलचा. द नागपूर हॉटेल इथे आपण स्टे केलेला. आणि लग्नाचं हे ना, त्याच्यामुळे इकडे चहल पहल आहे लग्नाची. इथं बँक्वेट आहे. आपला रूम इकडे आहे वरती. तर जाऊया फर्स्ट फ्लोअरला, इथे आपला रूम आहे. आणि भरपूर आहे ना सेलिब्रिटीज, भरपूर सेलिब्रिटीज इकडे आलेले. विवेक ओबेरॉय, ओपनिंग सेरेमनी वगैरे होते ना, हे सगळे सेलिब्रिटीज इकडे आलेले आहेत. मराठी भाषा झाला. चला आली, लिफ्ट आली. फर्स्ट थर्डला रूम आहे. 4ला बँक्वेट आहे. 7thला स्विमिंग पूल आहे. मगाशी मी दाखवलेला 7thला स्विमिंग पूल आहे. आणि स्विमिंग पूल तिकडेच आपण ब्रेकफास्ट वगैरेची अरेंजमेंट केलेली आहे. चला जाऊया आतमध्ये. हॅलो फ्रेंड्स. केस बघ कसे. हा सानिध्य नुसता जम्प करतोय, असाच खेळतो. जम्प 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 करून खेळतोय. मस्ती. असं नाही करायचं, असं नाही करायचं आहे ना. मस्ती चालू आहे त्याची. बोलवतो ना इथे लग्न आहे. आता आपली गाडी गेले, गाडी येईल आपली इकडून आणि मग त्याच्यामध्ये सामान लोड करूया आणि मग निघूया इकडून. आणि दुकान पण हळूहळू अजून सुरू तर नाही झालेत, पण हळूहळू सुरू व्हायला सुरुवात होईल. तर आपलं ते मोबाईलचं पण काम बाकी आहे ना, त्याच्यामुळे. आली गाडी आपली.
इकडेच थांबायला नव्हतं ते सामान घेऊन यायला सांग. सामान घेऊन यायला सांग. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. ऑलमोस्ट 12 वाजले आणि निघालो आता आम्ही 12 वाजता. आज खूप लेटच झाला, काय नाही करू शकत आज. ठीक आहे, चला आता पहिला दीक्षाभूमीला जाऊया. पहिला हॉल्ट. हो, आणि सानिध्याची डिमांड वेगळीच आहे. चावीचा फोटो काढ, याचा फोटो काढ, त्याचा फोटो काढ. ओके, तर इकडे हे बघा, ही लग्नाची गाडी. नवरदेव आहे. लग्नाची गाडी. नवरदेव मला वाटतं गुजराती दिसतोय फेसवर, आणि नवरी साऊथ इंडियन आहे. ओके, चला. हॅलो फ्रेंड्स, हे बघा आम्ही आलो इकडे. आता गाडी लावली आहे पार्किंगला. आणि हे बघा, हाच रोड आहे. या रोडवरून एक गेट इकडं होता, आणि हा गेट ओपन आहे. इथे पार्किंग आहे. ही पार्किंगसाठी जागा आहे सगळी. सो आता गाडी पार्किंगला लावले. आणि ही दीक्षाभूमी आहे. ऊन रखरखतं आहे, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. मुंबईवाल्यांसाठी मॅनेजेबल आहे असं ऊन पण. तर मी आता काही सनग्लासेस ठेवले गाडीतच जाऊन दे. आणि आता इकडून तिकडे जाऊया. नशीब ह्या साईडला बघितले म्हणून झाडाखाली भेटले पार्किंग. तर दीक्षाभूमीला आणि म्हणजे 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला गर्दी असते. आणि तो काय बोधिवृक्ष तिकडे दाखवतोय. तर आपण आता इकडून जाऊया. चला, तिकडे गेल्यावरती आता दाखवू पुढचं. हे बघा, हा परिसर आहे. ओके, इकडे चप्पलांचं स्टँड वगैरे इकडे आहे. पण आता एवढ्या गरमीमध्ये आतमध्ये जाता येईल का? लेट सी, बघूया. आम्ही आता पार्किंगच्या ह्याच्यात आलो. हे इकडून वगैरे आहे असं. किती वर्ष झाले? ऑलमोस्ट 39 इयर झाले आता. हॅलो, एवढ्या वर्षानंतर आलो इकडे. ऐतिहासिक बोधिवृक्ष. हे इकडं बोधिवृक्ष आहे, हे बघा. आणि आतमधलंच असेल ना. हो, आणि इकडून एंट्री आहे आतमध्ये जायला. तर आपण आल्यावरती फोटो वगैरे काढूया, तोपर्यंत थांबूया इकडे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे कार्यालय, तिकडं बौद्ध विहार, इकडे दीक्षा घेतली होती. आणि हा इकडे बरं आहे बघा, तिकडं न काढता इकडे चप्पला काढा. आपण इथे चप्पल काढून आता आतमध्ये जाऊया. वगैरे सगळं अलाउड नाही का? ठीक आहे. आता आम्ही आलोय आतमध्ये. ॲक्च्युली अलाउड नाही आहे फोन, पण तरी पण करतोय शूट. ओके, हे बघा इकडे आतमध्ये ही अशीच प्रतिकृती ठेवलेली आहे. हे बघा, इकडं रमाईंचा फोटो आणि इकडं हे प्रतिकृती ठेवलेली आहे. आणि आय थिंक हे थायलंडमध्ये आहे ना. फादर टायगर यू फला ॲक्च्युली. हो, हां. आणि इथे त्यांचं आता पूर्ण आहे ना जीवनशैली दाखवलेली आहे, जी आपल्याला इथे पण भेटलेली आहे. आणि जीवनशैली ऑलमोस्ट माहिती आहे. आंबेडकर, माता रमाईसोबत इथे भाऊराव, संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, मद्रास जस्टिस पार्टी के नेता पेरियार EV स्वामी आहे ना त्यांच्यासोबत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे इकडं राजश्री शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज. आणि हा भीमा कोरेगाव आहे, तिकडूनचा आहे. सो काही फोटो, भरपूर फोटो माहितीच आहेत. आणि ही अशी लायब्ररी. हा बघा, हा परिसर बघा आतला. तो फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण तरी पण मी करतोय रिस्कवरती. मी आता तुम्हाला आहे ना पूर्ण आहे ना जीवनपट दाखवतो. मी काय बोलणार नाही, तुम्ही पॉज करून बघा.
इथं कर्मवीर भावीरांसोबत. इथे राजश्री शाहू महाराज त्यांची जीवनगाथा आहे शॉर्टमध्ये पुढच्या 2 ते 3 मिनिटात. हे सिद्धार्थ कॉलेज आहे जिथे माझं शिक्षण झालं. ही बाबासाहेबांची कार आहे जी आता कुठे आहे ॲक्च्युली त्याची माहितीच नाही, पण ही कार आहे त्यांची, होती कार. हे औरंगाबादमध्ये गेलेले. या औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज ज्यावेळी बनवलं तेव्हाच आहे. बुद्ध जयंती, त्याच्यानंतर हे त्यांचं लायब्ररी, ओन लायब्ररी भरपूर आहेत. काही भरपूर पुस्तकं आहेत ना, आपला आनंद भवन आणि बुद्ध भवनला आहेत. मी स्वतः आतमध्ये लायब्ररीमध्ये बघितलेले अशा प्रकारचे आहेत ना, बापरे, खूप बुक्स आहेत त्यांचे. नागसेन 1 मिलिंद कॉलेज. हा जीवनपट, इथं त्यांनी दीक्षा घेतलेली. दिल्ली के अशोक बुद्ध विहार में वंदना करते, अच्छा हे दिल्लीच आहे. तिकडे तेव्हा दीक्षा घेतलेली त्यांनी. गोडबोले हे दीक्षाभूमीचाच आहे हा पण. हां, शंकरानंद शास्त्री. हे दीक्षाभूमीचाच फोटो आहे. आपण ज्यावेळी भंते होते ना, त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती. महास्थवीर चंद्रमणी BA 3. सो नेक्स्ट 3 to 4 मिनिट्समध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व डिटेल्स माहिती पडेल. पूर्ण जीवनकाळ आहे, म्हणजे त्यांच्या संघर्षापासून दीक्षाभूमीचं जास्त आहेत फोटो आता. हे 15 ऑक्टोबरचे, म्हणजे 14 ऑक्टोबर होऊन गेल्याच्या नंतर 15 ऑक्टोबरला. आणि ही सम्राट अशोकाची मूर्ती. आणि समोर आहे बघा, हेच दीक्षाभूमी. हे बघा, हा मेन गेट आहे, इकडून येऊ शकतो. तिकडे बुक स्टॉल्स आहेत. इकडे प्रस्तावना आहे संविधानाची, ही छान आहे, बघण्यासारखी आहे ती. आपल्याकडे आता प्रस्तावना भरपूर वेळा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे नागरिक आहोत, अशी ना भारताचे संविधान. बघा प्रस्तावना, आम्ही भारताचे लोक. सुरुवात. इथं शिलालेख आहे. आणि बघा ना, हा दीक्षाभूमीचा परिसर. आता कसं आहे, गर्दी नाही आहे, आज संडे पण आहे, गर्दी पण नाही आहे, कारण खूप येणारे जाणारे लोक कमी आहेत. चला आता आपण पण येऊ. खूप रखरखतो ऊन आहे. ऑलमोस्ट 12-1 वाजलेत. आता ऊन पण लागायला लागलंय. पंधरा 20 मिनिटात आमचं झालं आटपून. आम्ही परिसर बघितला, दीक्षाभूमी बघितली. गर्दी नसल्यामुळे पटापट झालं, नाहीतर मग इतर वेळ खूप वेळ लागतो. आणि नॉन बोलतात ना, डेजमध्ये आल्यावरती हा बेनिफिट भेटतो. तर खरंच नागपूरमध्ये गरमी आहे. ओके, चला आता ह्या लांबून बघा दीक्षाभूमीचा परिसर. हा भरपूर जागा आहे इकडे. चला आता निघूया दुसरीकडे. पहिला ना तो मोबाईलचं जरा मला करून घ्यायचं काम. 2 मिनिटं. आता आम्ही चाललोय
ड्रॅगन पॅलेसला. आणि आज संडे असल्यामुळे ना एकदम रिकामा रस्ता मिळाला आम्हाला. बघू शकता आमच्या मागे पुढे कुठेच गाडी नाहीये. या साईडला तरी आमचीच गाडी चालू दुपारची वेळ आहे ना, तर लोक घरी थांबले असतील. ऑलमोस्ट 1 वाजले आम्हाला. आम्ही लेट निघालो होतो पण झालं आमचं. तो एक स्पॉट तर झाला आपला मेन दीक्षाभूमी. आता हा दुसरा स्पॉट आहे, मेट्रो स्टेशन आहे. हा नारी रोड नागपूरवरून जर कोणी बघत असेल मेट्रो आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या नारी रोड मेट्रो स्टेशन वरून भरपूर मोठी आहे मेट्रोची लाईन. हा पण मेट्रोचे डबे फार लहान आहेत. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 5च असतील मेट्रोचे. मेट्रो कम मोनो म्हणजे मोनो ट्रेन वाटतं. नागपूरचं डीमार्ट छान आहे. सिटी मस्त आहे. सुटसुटीत सगळ्यांची घरं आहेत. कंजेस्टेड नाहीये लाईकावर मुंबई दिसतच नाहीये. वरती गेल्यावरती दिसत असेल ते बस आणि ते मेट्रो. आणि हे दुसरं मेट्रो स्टेशन आणखीन एक मेट्रो स्टेशन आलं. सानिध्यला जवळजवळ आतापर्यंत 12 किलोमीटर जायचं. आता मी पळवत नाही गाडी कारण हे काहीतरी इकडे लिमिट पण आहे. 50ची लिमिट आहे. पुढे कॅमेरा बिमेरा असेल तर बोलतात ना, हे नको यायला. ठीक आहे. माझं नुसतं असं हे नको यायला. हे नाही म्हणजे चलन नको यायला. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही ना ड्रॅगन पॅलेस जवळ आलो आहे. आणि इथे अशी ओपन पार्किंग आहे. गेल्या पार्किंगचे पैसे आहेत पण इकडे मस्त झाडाखाली पार्किंग भेटली तर लावली इथे पार्किंग. आणि एकदा लॉक पण चेक करतो. हां, बंद आहे. चला आता इकडून जातो चालत. खूप ऊन आहे. 40, 42, 44 डिग्री सेल्सिअस वगैरे चालू आहे क्लायमेट पण. आणि ऊन पण आहे त्याच्यामुळे छत्री सोबत घेतले ना. छत्री ओपन करू. एक मिनटं छत्रीला ओपन करूया. तर पार्किंगचे 30 रुपये, स्कूटरचे 20, कारचे 30 आणि बसचे 50 रुपये सॉरी. आणि आता इकडून पण जाऊ गेटजवळ. ओके, हे जे ड्रॅगन प्लेस आहे हे पण बुद्धिझमचंच आहे. गेटच्या आतमध्ये जाऊ. लेट्स सी कॅमेरा अलाउड करतात नाही करतात ते त्याच्यावरती. जर नाही केला तर मग ठीक आहे, काही दाखवता नाही येणार. केला तर चांगली गोष्ट आहे. ओके, खूप गर्दी आहे अशी. हां, हे बघा ड्रॅगन पॅलेस. आता एंट्री करतो आहे इकडून आतमध्ये. छत्री घ्यायचीच आहे, घ्यायचीच छत्री. खूप गरम आहे, मग छत्री असलेली बेटर आहे. ओके, सो क्लायमेट पण आहे ना इथं जास्तच आहे क्लायमेट. आता यांचा फोन आला असेल. आणि झाडं झुडपं आहेत इकडे. एक आतमध्ये जाऊया. हां, आता गेटमधून आतमध्ये एंट्री मारतोय. झाडं वगैरे छान लावलेली आहे तिथे. पण हवा वगैरे काहीच नाही आहे. हवा पाहिजे. काल औरंगाबादला हवा तरी होती, इथे नाही आहे. पण ठीक आहे. आता इकडे चप्पला काढायला बोललेले आहेत. कुठे तिकडे चप्पल काढून मग जाऊया आतमध्ये. नमो बुद्धाय जय भीम असं लिहिलेलं आहे इथे. हां, हे बघा, हे ड्रॅगन पॅलेस. आणि ते बोललेत की लॉनमधून जायचं आहे चप्पल काढून. मग आता कुठून लॉनमधून जायचं ते बघूया. आता इकडून जातो. चटके लागतात भरपूर. आय होप या गवतातनं नाही लागणार चटके. हा गवतातनं नाही लागत एवढे. चप्पल काढायला सांगितली इकडे. आता चाललोय वरती. गवतातनं नाही लागत आहे चटके लॉनमधून. तसंही गेलो असतो. हे बघा, हा परिसर आहे असा मस्त हिरवगार आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये आलो ना तर एवढं काही वाटणार नाही, एकदम छान वाटेल असं आहे. ड्रॅगन पॅलेस नाव दिलेलं आहे. एक पॅलेस बनवलेला आहे, त्याच्या वगैरे बनवलेलं आहे असं आहे. गवतातनं आल्यावरती काय नाही वाटत आहे. काल ते आपल्या देवळाजवळ नाही काय चटका लागला होता पायाला, एवढे बेकार हालत झालेली. तर इथून थोडंसं असं करायचं, असं जायचं. आता मी इकडून शॉर्टकटच मारणार, हे असं नाही जाणार. शॉर्टकट नाही, हे बघा टाकलेलंच आहे गालीच्या. बरं आहे. हे बघा स्तूपा वगैरे इकडे बनवलं. हे सगळं थाई लँग्वेजमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला काय रात्रीची लाईट वगैरे सोडलेली इकडे हे इथून दिसेल असं. हे गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. पटापट पटापट पहिलं पळा. खूप गरम आहे. बापरे. हां आता झालं थंड. बेकार गरम आहे आतमध्ये. तुमचं ध्यान करण्यासाठी वगैरे आहे ऑप्शन. हे बघा हा बाजूचा आजूबाजूचा परिसर आणि तिथे कारंजे वगैरे पण आहे थंड पाण्याचे. आणि इकडे बघा रात्रीची लाईट वगैरे ना लागल्यावरती छान दिसत असेल. हे गार्डन है ना, चांगलं मेंटेन केलेलं आहे त्याच्यामुळे बरं आहे. हा इथून दिसेल असा. चला चला हा पण एक लोकेशन बघितला आहे. टुरिस्ट येतात आहे तिकडे, चांगलं आहे, मस्त आहे. ध्यान वगैरे साधना करण्यासाठी छान आहे, एकदम चांगला प्लेस आहे. ध्यान करू शकतो आपण, शांत वाटतं इथे. आणि तिथे आंब्याचं झाड आहे वाटतं, त्याला आंबे दिसतात. हां आंबे आहेत त्याला छोटे छोटे. बघा पागोडा बांधतात ना, स्तूप एक इकडे एक आहे. आणि हां तो काय हे बघा आरशात तोच दिसत होता. इकडे आहे एक स्तूप, बंद आहे, कोणी दिसत तर नाही तिकडे जाताना. हा रोड आहे, ह्याच रोडने आता आलेलो आम्ही, ह्याच रोडने आलेलो ना. तर आता इकडून चला निघूया इकडून. आणि इकडून गार्डन आहे, हे ह्या साईडचं गार्डन एरिया. ओके चला. सो इकडून आम्ही ना हा पॅलेस बघितला. हां पॅलेस बघितला इकडे. हॅलो फ्रेंड्स, आता आहे ना सावजीचा विचार चाललेला. तर मग इकडं सावजी फेमस आहे ना, म्हणून जगदीश सावजीकडे आलो आहे. ओके गाडी लावली पार्किंगला, जिथे झाडाखाली पार्किंगला लावली गाडी. आणि आता हे बघा इकडे आहे जगदीश सावजी. चला पटापट, कारण वाजले 3 तर ते बंद करतील. मुंबई पुणे नागपूर अशा ठिकाणी आहे ना बंद होतात गोष्टी लवकर. सॉरी मुंबई सोडून पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर या गोष्टींचा मला ना अनुभव आलेला आहे. इथे लगेच बंद होतात. आणि हे बघा असं गाडीला सिल्वर फॉईल वगैरे लावलं ना तर उष्णता कमी येते आतमध्ये. हे जगदीश सावजी भोजनालय, मांसाहारी शाकाहारी दोघांसाठी इकडे.